होत्या, परंतु पुढच्याच षटकामध्ये विजय खडकेने जो हल्ला केला, त्यानंतर मात्र त्या हल्ल्यातून तो संघ सावरू शकलेला नाही. मला वाटतं या सामन्यामध्ये अधिक चांगला सफाईदार खेळ आम्हाला अपेक्षित आहे, तो वर्धा संघाकडून. पाहिजे इंदापूरचा संघ वर्धा संघाला कशी लढत देतोय. हाजी मस्तान निश्चित पॉवरफुल खेळाडू आहे. रोहित निंबाळकर हा दुसरा एक ताकदवान खेळाडू आहे आणि त्याच्याबरोबर त्यांची खूप तगडी फौज आहे. इथे कमालीची मॅच इथे बघायला मिळणार आहे. भिगवणच्या मच्छीची चव आम्हा सगळ्यांना माहिती आहे, परंतु इंदापूरकरांची तशीच एक लज्जतदार खेळ आम्हाला इथे बघायचा आहे या मॅचच्या माध्यमातून. किंग्ज 11 विरुद्ध साई रत्न वर्धा या दोन मातब्बर खेळाडूंमध्ये रंगलेले हे युद्ध आहे. कृष्णा, एक व्हिडिओ आमच्या कॉमेंटेटरचा एक इंटरव्ह्यू पब्लिश होतोय, तर त्या इंटरव्ह्यूसाठी एक छोटीशी बाईट आम्हाला हवी आहे. आणि ज्यावेळेस उद्या तुम्हाला लिंक देऊ आम्ही, कृपया आपल्या ट्विटर हँडल शेअर करा. कधी करायचं उद्या तुम्हाला लिंक पाठवतील तुम्हाला. पण बघायचं पाच मॅचकडे जाऊ आपण, जिथे हल्लकल्लोळ खरं तर सुरू झालेला आहे. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते ही मॅच. फलंदाजी करताना आपल्याला दिसेल किंग्ज 11 साई रत्न वर्धा संघाचे क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहे के के. गोलंदाज के के एक अष्टपैलू खेळाडू. के केला आम्ही सलामीला येताना देखील बघितलं होतं यापूर्वीच्या लढतीमध्ये, आणि आज परत एकदा आपण बघतोय के केला गोलंदाजी करताना. एक आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक पाठमारा डीप कव्हर पॉईंटच्या मागे चेंडू आहे, अडवला तिथे. 2 धावा येवाना. दौंडचे लिजन स्टार झहीर खान यांना देखील आम्ही या मैदानामध्ये आज बघतोय. खरं तर बरेच वेळा काय होतं की आपण या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटसाठी खास करून मोठं योगदान दिलेले, त्यामुळे त्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न आमचा असतो. हे खेळाडू सातत्यानं प्रेक्षकांना मैदानाकडे घेऊन आलेले आहेत. आज या वयात म्हणजे 40 ओलांडल्यानंतरही क्रिकेटची सेवा करतात, म्हणून या सगळ्या खेळाडूंचं आम्हाला विशेष कौतुक आहे. तर जाऊ मैदानामध्ये. के के इज द मॅन ऑन द मार्क. धावफलकावरती 4 धावा. इंदापूर संघाची फलंदाजी मैदानामध्ये सुरू. पूल करतोय फलंदाज, चेंडू डीप लॉंग ऑन मिड विकेटच्या मध्ये. 4 धावा. 12th मॅन इथे नाहीये इंदापूर संघाचा. 12th मॅन इथे नाहीये. इंदापूरकर किंग्ज 11 एक खेळाडू ताबडतोब पाठवा बरं. सलामीची जोडी मैदानामध्ये. रोहित निंबाळकर ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला चेंडू आकाशामध्ये. झेल तिथे ड्रॉप होतोय. जीवदान मिळतं इथे रोहितला, मात्र एका धावेबरोबर धावफलक देखील पुढे पोहोचेल. तो 8 धावा. मग करा 9 धावा. किंग्ज 11 एक खेळाडू पाठवा ना. कोण आहे ओपनर्स? स्ट्राईक एंडला कोण आहे? बबन भोंडवे स्ट्राईक एंडला. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावरती बबनला पाठवलं होतं, यावेळेस त्याला 1ल्या क्रमांकावरती अर्थात सलामीला बढती दिलेली आहे रोहित निंबाळकर बरोबर. धावफलकावरती आहे धावा 10. के के गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये निश्चित मोठ्या फटक्यापासून त्याने लांब ठेवलेले, कारण 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडू फलंदाज फोडून काढणार यामध्ये शंका नाही. असं असतानाही केवळ एक चौकार या षटकामध्ये. धावफलकावरती 10 धावा. फुलर लेनचा चेंडू अलॉंग द कार्पेट. ओ हो सुंदर फटका, डीप लॉंग ऑन सीमारेषा फोडली. 4 धावा. चौकार इथे मिळेल आणि या 4 धावांबरोबरच धावफलकावरती आपण बघू शकतो 14 धावा. खेळाडूंनी खरं तर अशा प्रकारच्या मोहिमा आखल्या पाहिजेत, अशा प्रकारचं सीमोल्लंघन केलं पाहिजे.
जेणेकरून महाराष्ट्र आपण पाहतो की सर्व दूर पसरलेला हा महाराष्ट्र आहे. कोकणातले खेळाडू, विदर्भातले खेळाडू, मराठवाड्यातले खेळाडू एका मंचावरती येत आहेत. ही गोष्ट मगाशी आम्ही बघत होतो. वर्धा संघाचा संघनायक इथे मैदानामध्ये आल्यानंतर पुण्यातल्या अनेक खेळाडूंशी वार्तालाप करताना आम्ही बघितला. हे एक चांगलं दृश्य आहे की खेळाच्या माध्यमातून हे सगळे खेळाडू एकत्र येतात, विचार देवाणघेवाण होते आणि हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. कारण दुसरं साधन नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विविध परिसरातील व्यक्तींशी जोडले जातो, वेगवेगळ्या कम्युनिटी तयार होतात, वेगवेगळ्या वैचारिक एक बैठक तयार होते. परंतु खेळाच्या माध्यमातून ही बैठक आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये जे वेगवेगळ्या विभागातले संघ येतात ही निश्चित मोठी गोष्ट आहे. वर्धा संघातल्या खेळाडूंचं आम्ही निश्चित कौतुक करतो. आपला परफॉर्मन्स निश्चित प्रकारे आपण मैदानामध्ये देण्याचा प्रयत्न कराल, निश्चित त्याचं तर कौतुक आहेच. परंतु खास करून 650 किलोमीटरचा पल्ला गाठून आपण इथे आलात याचं आम्हाला विशेष कौतुक आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 14 धावा, पहिले षटक सुरू, दुसऱ्या षटकाची सुरुवात स्क्वेअर लेगला बबन भोंडवेचा हा निश्चित दिमागदार फटका, 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. 18 धावा, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. बबन भोंडवे आणि त्याच्या बरोबरीनं रोहित निंबाळकर यांची जबरदस्त सलामी. मात्र 7 चेंडूमध्ये 18 धावांची दमदार सलामी आहे. 3 षटकांची मॅच आहे आणि बबनला स्ट्राईक एंडला आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीसाठी शैलेश तयार आहे. पहिल्या चेंडूवरती तर स्क्वेअर लेग, फाईन लेगला खूप चांगला फटका दाखवलाय बबन भोंडवेनं. फील्ड सेटिंग, पॉवर प्ले संपल्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये डिफेन्सिव्ह असणार आहे. याबरोबर आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर होता, शफल होत चेंडूला फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता, मात्र तो फसलेला आहे. हे इम्प्रोव्हायझेशन टेनिस क्रिकेटमध्ये आम्हाला बघायला मिळतं सातत्यानं आणि तेच इम्प्रोव्हायझेशन आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळते. शैलेश गोलंदाजी मार्कवरती, एक वेग शैलेशकडे चांगला आहे. टप्पे देखील त्याने यावेळेस अचूकता ठेवली. पाहिजे पुढचे 4 चेंडू शैलेश बबनला कसा त्रस्त करेल की बबन त्याच्यावरती स्वार होईल याचं उत्तर आपल्याला बघायला मिळेल. मिड विकेट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. परत एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, ओ हो उडी मारून अडवण्याचा प्रयत्न, मात्र फसलेला चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. 6 धावांबरोबरच धावफलक 24. बबन भोंडवे इथे सुसाट आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर त्याने खेळलेला हा षटकार. यावेळेस आपण पाहिलं होतं पहिला चेंडू जो आखूड टप्प्याचा चेंडू होता उजव्याच्या बाहेर, तो खरं तर निर्धाव ठरला होता, जास्त सफल झाला होता. परंतु अनुमान पहा फलंदाजाचं किती महत्त्वाचं ठरतं इथे. दुसरा चेंडू सुद्धा मला तसाच येणार आहे हे त्याने ओळखलं होतं आणि मात्र या चेंडूवरती योग्य पर्याय त्याच्याकडे होता बबन भोंडवेकडे. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू उंच आकाशामध्ये, मात्र हा शॉट देखील सक्सेसिव्ह ठरतोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा अडवण्याचा प्रयत्न तिथे आणि मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. प्रत्येक वेळेस चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्यामध्ये बबन भोंडवे यशस्वी ठरतोय. या षटकामध्ये शैलेश हे आक्रमण रोखू शकलेला नाहीये. या षटकामध्ये तब्बल 2 चौकार, 1 षटकार आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा, धावफलकावरती 28 धावा. योग्य रणनीती इथे आपल्याला बघायला मिळते. सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल केला. हाजी मस्तान जो सलामीला आला होता त्याला थोडंसं मागे ठेवलंय आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा इथे होताना, कारण बबन भोंडवेने सलामीला येत चांगली कामगिरी केलेली आहे. 1993 साली सचिन तेंडुलकर न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू तो सामना खेळणार नव्हता आणि मग सलामीला कोण पाठवायचा हा प्रश्न खरं तर राजसिंग डंगोरपूर आणि अझरुद्दीन यांच्या समोर तयार झाला आणि त्यावेळेस मात्र निर्णय घेण्यात आला होता. चेंडू मात्र आकाशामध्ये, इथे झेल टिपला आणि बबन भोंडवे बाद. धक्का पहिलं यश इथे साई रत्न वर्धा संघाला. ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो, खरं तर सलामीला तेंडुलकरला पाठवण्याचा निर्णय हा अझरुद्दीनचा नव्हता ना की निवड समितीचा होता, परंतु तेंडुलकरने स्वतःच सांगितलं की मी सलामीला जाणार आहे, तुम्ही मला पाठवा. आता तेंडुलकरचं वय त्यावेळेस असणार आहे जेमतेम 19 वर्षाचं आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या कमी वयात वेगवान गोलंदाजी समोर, त्यात बाउन्सी विकेट पुढे समोर तेंडुलकरला सलामीला पाठवणं हा निश्चित धोका होता.
परंतु तेंडुलकरने स्वतःच सांगितलं होतं की मला जायचंय, मी ओपनिंग करणार आहे. आणि त्या सामन्यामध्ये तेंडुलकरने अतिशय दर्जेदार बॅटिंग केली. विशेषतः स्ट्रेट ड्राईव्ह, पूल, हुक, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट या फटक्यांचं प्रदर्शन मांडलं होतं. तुम्ही अजून एक क्लिप बघू शकता तेंडुलकरच्या ओपनिंग बॅटिंगची. इथे बबन बोंडवेला सलामीला पाठवण्याचा निर्णय प्रचंड यशस्वी ठरला आणि बबन बोंडवेने काय दमदार सलामी दिली. तुम्ही बघताय एक षटकार 2 चौकार त्याने खेळले. 15 धावा मात्र 6 चेंडूमध्ये बबन बोंडवेचे आलेले आहेत. शैलेश 6 चेंडू, यस बाहेरची कड असावी. इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक सेकंड विकेट शैलेशला. शैलेशच्या कामगिरीवरती आम्ही थोडंसं प्रश्नचिन्ह तयार केलं होतं. तिथून पुढे शैलेशने काय कमालीची गोलंदाजी केली. 2 फलंदाज लागोपाठ बाद केलेत. मॅच मध्ये कदाचित यू टर्न येतो का? 28 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी, मात्र 2 गडी 28 धावसंख्येवरती परतलेत. 2 गडी बाद 28. या स्थितीमध्ये किंग्स 11 या संघाची धावसंख्या साई रत्नवर्धा संघाच्या विरोधी. तिसरं आणि शेवटचं षटक आता इथे प्रगती पथावरती असेल. के ने पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या, तर शैलेशनं दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. षटक तिसरं आता मैदानामध्ये सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही विदर्भातील आमच्या बांधवांचं स्वागत करतो आहोत. महाराष्ट्राचे जे विभाग पडतात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, खरं तर प्रत्येक विभागामध्ये निश्चित प्रकार एक वेगळेपणा जाणवतो. यावेळेस विदर्भामध्ये खरं तर प्रचंड उष्णता जाणवते. त्या मानाने आपल्याकडे कमी उष्णता असते. पारा 48-50 अंश पार होतो उन्हाळ्यामध्ये. यानंतरचे मॅचेस 4 षटकांचे होणार आहेत, याची संघांनी नोंद घ्या. आजच्या 4ही संघांनी. खरं तर या मॅच मधून एक संघ स्पर्धेतून एलिमिनेट होणार आहे. प्रफुल्ल शेळके सरांचंही आम्ही इथे स्वागत करतो. इंग्रजी भाषेमध्ये अफलातून प्रभुत्व आणि विशेष म्हणजे या मैदानावरती कित्येक मॅचेस त्यांनी आपल्या भाषेने, आपल्या वाणीतून, इंग्रजीतून रंगवलेल्या आहेत. प्ले डाऊन होतोय चेंडू, मात्र यष्ट्यांवरती आदळला नाही. तो स्क्वेअर लेगला जाईल, तिथून 1 धाव मिळेल. धावफलकावरती पुढे स्कोअर पोहोचेल तो 30 धावा. अभि गोलंदाजी मार्कवरती आला. डेथ ओव्हरमध्ये अभिला आणलंय इथं आणि अभिनं अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या पहिल्या 2 चेंडूवरती ते 2 सिंगल आलेले आहेत. खरं तर गडी बाद करणं, ब्रेक थ्रूची गरज होती, कारण बबन भोंडवे आणि त्याच्याबरोबर रोहित निंबाळकर हे दोघे सेट झालेले बॅट्समन होते. रोहित निंबाळकरनं 6 चेंडूमध्ये 13 धावा, तर बबन भोंडवेने 6 चेंडूमध्ये 15 धावा, अशी दमदार भागीदारी त्याने 28 धावांची केली. इथे उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, ओ हो, ड्रॉप दी कॅच. झेल सुटतोय. पुन्हा एकदा फलंदाज धावबाद करण्याची संधी देखील गमावली. दोन्ही बाजूला अपयश या ठिकाणी आलेलं आहे. एकाच बाजूने नाही तर आपण म्हणतो की इकडे आड तिकडे विहीर. एका बाजूला आड आहे, दुसऱ्या बाजूला विहीर आहे. अर्थात आड आणि विहीर हे 2 एकच नाव आहे. आड म्हणजे थोडक्यात छोट्या परिघाची विहीर असते आणि विहिरीचा परिघ थोडासा मोठा असतो, परंतु दोन्हीमध्ये अडकल्यानंतर बाहेर पडणं अवघड आहे. पुन्हा एकदा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू अडवलाय, मला वाटतंय की झेल टिपलाय. यस, फलंदाज बाद आहे. आम्हाला दिसला नाही इकडून. रईस मेन्सवेअरचे मालक सन्माननीय तांबोळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या कॅप आहेत त्या रईस मेन्सवेअर, मेन्स फॅशन कडून आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. आम्ही तांबोळी सरांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो. रईस भाई यांचं आगमन होतंय, मनापासून स्वागत आहे. तर फलंदाज बाद झालेले. या अगोदर खरं तर झेल सोपा सुटला होता आणि त्याच्यानंतर अवघड झेल तिथे टिपलेला आहे. फलंदाज तिसरा बाद होते. अभिचे हे षटक यशस्वी ठरते. केवळ 4 धावा 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद केलाय अभिनं. डेथ ओव्हर मध्ये सुंदर गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजी. वाह, सुंदर सुंदर चेंडू होता. इथे पाहायचंय शर्यत यष्टी रक्षक जिंकेल. लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे होईल बाद.
आणि 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक तिथेच थांबलेला आहे, तो 32 धावा. चांगलं कमबॅक इथं बघायला मिळतंय साईरत्न वर्धा संघाचं. खरं तर पहिल्या 10 चेंडूमध्ये आम्ही बघत होतो, 10 चेंडूमध्ये सलामीवीरांनी 28 धावांची भागीदारी केली होती. 10 चेंडूमध्ये 28 धावा. आणि तेथून पुढचे आम्ही किती चेंडू पाहिले, जवळपास 7. येस, 7 चेंडू पाहिलेले आहेत. केवळ 4 धावा आल्यात आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. म्हणजे डावाने युटर्न घेतलेला आहे इथे. हे गरजेचं आहे. तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे क्रिकेटमध्ये. 3 षटकाच्या मॅचमध्ये ते करता येत नाही. मात्र इथे दोन्ही वर्धा संघाने खूप सुंदर प्रकारे कमबॅक केलेला आहे. एक वाईड, एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे स्कोर आपण बघू शकतो 33 धावा. मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्यात आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. हे कमबॅक आहे साईरत्न वर्धा संघाचं आणि त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक. हो, सुंदर चेंडू, बाद करण्याची संधी आहे. यष्टीरक्षक हा शर्यत जिंकायला प्रसिद्ध आहे. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होईल आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. पहिले 10 चेंडू, नंतरचे 8 चेंडू. हा 2 टप्पा होता, 2 वेगवेगळे टप्पे होते. इथे सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर साईरत्न वर्धा संघाने कमालीचं कमबॅक केलं आणि पिछाडीवरून त्यांनी आघाडी घेतली असं मी म्हणेल. कारण 3 षटकांची मॅच आहे आणि विजयासाठी 34 धावांचं आव्हान आहे. हा 34 धावांचं आव्हान आहे 18 चेंडूमध्ये. मला वाटतंय हे लक्ष्य इतकं सोपं नाहीये, तेवढं अवघडही नाही. म्हणजे रस्ता ओलांडावा एवढं सोपं नाहीये आणि 27चा पाडा पाठ म्हणावा तेवढा अवघड सुद्धा नाहीये. बघायचंय या सामन्याचं पुढे काय होईल. या सामन्यामधून कोण पुढे जाईल, कोण एलिमिनेट होईल, याची सगळी उत्तर आपल्याला शोधायची आहेत आणि उत्तर आपल्याला नक्की मिळणार आहे. कोणताच प्रश्न अनुत्तरित राहणार नाहीये. उत्तर आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न खरं तर खेळाडू विचारतील एकमेकांना, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्नही मैदानामध्ये खेळाडू करतील. मात्र त्या प्रश्नांची कारण मीमांसा इथे होईल आणि त्यासाठीच आमच्या समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन होईल. मी विनंती करतो प्रशांत आदवडे सरांना, या आणि शोधा ही उत्तर. थँक्यू. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं भारत पवार चषक 2022 और फिलहाल ये बहुत ही जबरदस्त मुकाबला है. साई रत्न की टीम भी कमाल की टीम है. किंग्स 11 के लिए भी एक बार फिर ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. इनके पास में संतुलन है. 34 रनों का लक्ष्य रखा हुआ है. प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं. चैंपियन 11 टीम ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया, लगातार 2 जीत अर्जित करते हुए. और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर अक्षय और एके. ये मैच जीतना बहुत जरूरी है. जो टीम जीतेगी सफर जारी रहेगा, जो टीम हारेगी सफर समाप्त होने वाला है. तो इसीलिए करो या मरो वाला मैच है. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर स्टेडियम पर फिलहाल ये बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है. गेंदबाजी का बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज मैदान के अंदर संदीप अपनी टीम के लिए एक बार फिर उम्मीदों की दीप जलाने के लिए मैदान के अंदर आए हैं. फ्लाइंग स्लिप पर एक खिलाड़ी मौजूद है. एक खिलाड़ी आप देख सकते हैं इस वक्त पॉइंट पर है. उसके साथ एक खिलाड़ी कवर की तरफ भी है. मिड ऑफ पर एक खिलाड़ी. पावर प्ले का पहला ओवर बहुत क्रूशियल रहेगा. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार. एके ऑन स्ट्राइक. 34 रनों की जरूरत. बहुत दूर से ये टीम आई है. पहली गेंद पर कमाल का स्ट्रोक है. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं. अच्छी फील्डिंग, बढ़िया फील्डिंग. फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक एके द्वारा. 2 रन मुकम्मल. तीसरे की कोशिश कर रहे थे नॉन स्ट्राइक रेंज के बल्लेबाज, लेकिन एके ने मना किया है. एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. पहले मैच में अच्छा प्रदर्शन इनका रहा था.
लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए, बड़ी पारी नहीं खेल पाए हैं। इस मुकाबले में 18 गेंदों में 34 रन बनाने हैं। इसके बाद में जो मुकाबला होगा वो 4 ओवर का है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। कदमों का इस्तेमाल किया सुंदर तरीके से ऑन की तरफ खेलते हुए, लॉन्ग ऑन की तरफ कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी, छोटा तीर वार करे गंभीर, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर 6 रन। ब्यूटीफुल टाइमिंग, एक का ये खूबसूरत छक्का है। और एक बार फिर देखिए दर्शक दीर्घा में बहुत सारे दर्शक तालियां बजाते हुए, और एक बार फिर मैदान के अंदर स्ट्राइकर एंड पर एक हैं, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर क्या 47 होगा, देखने वाली बात है। एक एंड पर तो एक बार फिर बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और अच्छे स्ट्रोक खेल रहे हैं। अब जाकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है संदीप। रन संख्या फिलहाल 8 रन। स्ट्रोक अच्छा है, शानदार शानदार स्ट्रोक है। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। पहिला चेंडू खेळताना देखील आपण शॉट बघितला, तंत्र चांगलं होतं। दुसऱ्या चेंडूवरती 6 धावांची मोहर उठवली। तिसऱ्या चेंडूवरती रचनात्मक फलंदाजी करत असताना एक रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलेला आहे। एके नाही 47 आहे, 47 अप्रतिम फलंदाजी मैदानावरती। धावपल करते एकूण धावा होत आहेत त्या 12। फक्त मी बारामतीकरांना विनंती करेन, आपण शून्य आहात, दर्दी आहात म्हणून गर्दी केलेली आहे। फक्त सीमारेखेच्या जवळ आपण बसलेलात, तिथून थोडेसे 2 फूट मागे व्हा। इस बार भी कड़क शॉट, क्लासिकल क्लासिकल ये एक नहीं 47 है। मैदान के अंदर क्या क्लासिकल स्ट्रोक खेला है। खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर है, खिलाड़ी मिड ऑफ पर है, इसके बीच का फासला चीरती भी गेंद घास को आग लगाती भी बाउंड्री लाइन के बाहर जाती भी। मैग्निफिसेंट बैटिंग। रन संख्या कुल मिलाकर अगर देखिए स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 16 रन। जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। एक का बल्ला बोल रहा है। मी क्रीडा शौकीनांना विनंती करतोय, प्लीज प्लीज मागे व्हा। बारामतीकर ही स्पर्धा फक्त आयोजकांची नाही आहे, ही स्पर्धा संपूर्ण बारामतीकरांची आहे। प्लीज सर्वांनी मागे व्हायचे। फिलहाल अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से। इस गेंद को आंसर की तरफ खेलते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद जा रही है। 1 रन का इजाफा, क्या दूसरे के लिए वापस आएंगे। 1 रन के साथ रन संख्या बढ़ती भी, स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 17 रन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संदीप है, लेकिन पहले मैच में देखिए कृष्णा सातपथे के खिलाफ अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन एक कमाल के खिलाड़ी है। 2 चौके 1 छक्का इनके बल्ले से आया। सबसे बेहतरीन शॉट था जो उन्होंने क्लासिकल कवर ड्राइव लगाया था, बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए। शरीर का संतुलन बहुत अच्छा था, और सबसे बड़ी बात टाइमिंग टाइमिंग गजब की थी, और प्लेसमेंट। अब जाकर ये गेंद बहुत अच्छी है। बिंदी गेंद के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 17 रन है, और 12 गेंदों का खेल से जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। मुझे आकाश में काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संकट के बादल जरूर मंडराते हुए। 1 विकेट, यहां 1 विकेट आप लेंगे तो मैच में वापस आने का मौका मिलेगा, क्योंकि एक को मैंने पहले मैच में भी देखा है। छोटी लेकिन इंपैक्टफुल पारी इन्होंने खेली थी। अभी देखिए स्टार्ट बहुत अच्छा है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और एक के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। इनका नाम थोड़ा सा अलग होना चाहिए, एक ही नहीं 47 होना चाहिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर कर रहे हैं। और अच्छी बात क्या है, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज फिलहाल आप देख सकते हैं एक गेंदबाजी में परिवर्तन, दबाव गेंदबाजों के ऊपर। 12 गेंदों में 17 रनों की जरूरत है। बहुत सारे दर्शक अभी भी बाउंड्री लाइन के बहुत करीब बैठे हुए। मी प्रेक्षकांना हात जोडून विनंती करेन, बारामतीकर थोडेसे मागे व्हा, प्लीज प्लीज प्लीज। कुणाचे नुकसान होणार नाही काळजी आपण सर्वांनी घेऊ। अब जाकर स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार। एक इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन, और आसिम मस्तान क्या इस मैच में वो डालेंगे जान। कदमों का इस्तेमाल किया गया, गेंद कैप में जाते भी डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, दूसरे के लिए वापस आ रहे। खतरा तो है, लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए
देखिए एक बार फिर डगआउट में तालियां बज रही, यहां तक आवाज आ रही है, बजेगी शिट्टी बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है सर पे उठता है, तो खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। क्रिकेट का ये खेल है जिसमें इस वक्त अगर देखें तो गेंदबाजों के लिए विकेट चाहिए। बल्लेबाज की बात करें वो आगे भी खेल रहे पीछे भी खेल रहे, ये दुधारी तलवार बने हुए। एक बहुत अच्छी पारी खेल रहे, एक विकेट की तलाश में गेंदबाज। रन संख्या कुल मिलाकर अगर देखें स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन, राइट टर्म ओवर द विकेट। ये अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाले थे भी, बल्लेबाज सफल हुए थे, ऑनसर की तरफ एक हुक शॉट खेलना चाहते थे, लेकिन ये गेंद बहुत अच्छी है। हाजी मस्तान मैदान के अंदर बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं। पहली गेंद पर डबल है, दूसरी गेंद पर बिंदी है। अब जाकर आपके पास 10 गेंदे, 10 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। मंथन हमारे साथ जुड़े हुए हैं इस टूर्नामेंट के 10 साल अपने कलमों से लिखते हुए। क्या ये मैच रोचक हो जाएगा? फिलहाल गेंदबाज हाजी मस्तान गेंदबाजी करने के लिए तैयार। 10 गेंदे 15 रन चाहिए। ओ ये अच्छी गेंद है, अच्छी गेंदबाजी, माहौल बन गया, माहौल बनाया हाजी मस्तान ने। ऊंचे कद के गेंदबाज है। 9 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है। पहले ओवर में एक ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, इस ओवर में वही बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, लेकिन देखिए विकेट चाहिए। मैंने फिल्म देखी तो फिल्म का नाम था धमाल। उस धमाल फिल्म ने डब्लू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है, उतना समय जाएगा तो मैच नहीं बनने वाला है। अभी माहौल बनाया है, बहुत अच्छी गेंदबाजी और एक अच्छी गेंद। वाह क्या गेंदबाजी कर रहे हैं। मैंने इसीलिए कहा कि माहौल इन्होंने बनाया है, या तो ये बड़ा शॉट आएगा या विकेट, दो विकल्प इस वक्त मुझे दिखाई दे रहे हैं। और वैसे बल्लेबाज सेट बल्लेबाज है। अब जाके आपके पास गेंदों की बात करते तो गेंदे शेष है यहां से, और 8 गेंदे 15 रनों की जरूरत है। बीच में फासला बनता हुआ, जितना फासला बनेगा एक बार फिर गेंदबाज का हौसला बनने वाला है। ये भी ऑफ स्टंप के बाहर गेंद, 7 गेंदे 15 रनों की जरूरत। पहले ओवर में ऐसा लग रहा था कि एक किसी होटल में बैठे हुए हैं, सामने कोल्ड ड्रिंक्स है, कोल्ड ड्रिंक्स में इन्होंने स्ट्रॉ डाला है और बल्लेबाजी कर रहे हैं, एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी। दूसरे ओवर में ऐसा लग रहा है रेगिस्तान में चली गए हैं, पानी ढूंढ रहे हैं, पानी नहीं मिल रहा है, मैदान के अंदर रनों के लिए संघर्ष जारी है। वही क्रिकेट का खेल है। स्ट्रोक अच्छा है, आंसर की तरफ लॉन्गर की तरफ खिलाड़ी मौजूद, शानदार फील्डिंग। अब 6 गेंदों का खेल शेष है और 6 गेंदों में जीतने के लिए यहां से अगर देखें तो 14 रनों की जरूरत है, लेकिन एक स्ट्राइकर एंड की तरफ है, एक स्ट्राइकर एंड की तरफ है, इसलिए क्योंकि आखिर गेंद पर उन्होंने सिंगल लिया है। लेकिन तारीफ होगी हाजी मस्तान, क्या बात है, क्या गेंदबाजी हमने की है। अब जाकर डूबती हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, प्यार का पहला खत लिखने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। क्रिकेट का खेल बदला है। इसके बाद में एक बार फिर बड़ा मुकाबला वो 4 ओवर का होने वाला है, लेकिन जो टीम जीतेगी ना वो खेलने वाली है, इसलिए थोड़ा इंतजार करेंगे। अब जाकर 6 गेंदे, 6 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है। मैच बहुत आसान लग रहा था, 12 गेंदों में 17 वाला मैच अब 6 गेंदों में 14, मतलब एक बार फिर समीकरण, खेल में पलटवार, इस मैच में पलटवार। अब जाकर क्या यहां एक सुपर ओवर भी होगा, अक्षय तावरे का ओवर, एक बार फिर पालम पल्ले का छक्का, ये 2 चीजें आप नहीं भूल सकते। 6 गेंदों में 7 भी नहीं बने, वो भी आप भूल नहीं सकते। कृष्णा सातपुतेनाथ अच्छी पारी के लिए बहुत इंपॉर्टेंट। पप्पू तोड़कर ने जबरदस्त बल्लेबाजी की है, कुछ रोचक मुकाबले भी हुए हैं, असंभव को संभव करने वाले खिलाड़ी भी हमें मिले हैं। अब जाकर 6 गेंदों में 14, क्या 6 गेंदों में 14 बन सकते हैं? 6 गेंदों में 7 नहीं बने थे, क्या 6 गेंदों में एक बार फिर 17 बने हैं? 6 गेंदों में 14 बन सकते? बहुत सारे सवाल, बहुत सारे सवाल। इस ओवर की पहली गेंद बाहरी किनार लगा, फाइन लेग पर, वैसे अगर देखें तो कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आते हुए विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए के भाग मिल्खा, भागने की जरूरत है। इस वक्त अगर देखें तो मैं उठना चाहता हूं, मैं दौड़ना चाहता हूं, मैं भागना चाहता हूं, मैं गिरना भी चाहता हूं, लेकिन रुकना नहीं चाहता हूं। 5 गेंदे 12 रनों की जरूरत है। और कौन कहता है कि अलार्म आदमी को जगाता है? अलार्म आदमी को नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है। इस वक्त बहुत बड़ी जिम्मेदारी गेंदबाज के ऊपर है, बहुत बड़ी जिम्मेदारी बल्लेबाज के ऊपर है, क्योंकि जीतना चाहते हैं, हारना तो कोई नहीं चाहता है। ओ अच्छी गेंद, क्रैम्प है बल्लेबाज, टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। पहली गेंद पर डबल है, दूसरी गेंद पर अगर देखें तो एक बार फिर बिंदी गेंद है। 4 गेंदों का खेल शेष है, 12 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है,
कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। हवा में गेंद है, मिस टाइम स्ट्रोक। खिलाड़ी बहुत दूर है, दूसरे के लिए वापस आएंगे, 2 रन मुकम्मल करेंगे। 3 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने बबन है, मैं छक्का कैसे मारूं? अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। 3 गेंदें 10 वाला मैच है। गेंदबाज एक विकेट की तलाश में है, बल्लेबाज एक बड़े शॉट की मांग कर रहा है। क्या 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 मैच चल रहा है, व्हाट अ मैच। एक कड़क मुकाबला है जिसमें केवल 3 ओवर का ही खेल है। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, ऑन साइड पर खिलाड़ी भी बाउंड्री पर मौजूद है। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस आएंगे? गेंद बाउंड्री के बाद 4 रन। खराब फील्डिंग, कमजोर कोशिश, शॉट अच्छा था, मैच में एक बार फिर पलटवार, करारा प्रहार, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। 2 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। मजा आएगा। मैदान के अंदर देखे तो क्या कमाल का मैच हो रहा है। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। अब जाकर स्ट्राइकर एंड पर एके है। हीरो बनने के पास, हीरो बनने का मौका हीरो के पास, हीरो बनने का मौका एके के पास, उसी तरह से हीरो बनने का मौका गेंदबाज के पास भी है। मौका है, मौका है, इस पर कैच लिया गया। एके डिपार्ट। एक गेंद केवल अगर देखे तो बल्लेबाज अक्षय ने खेली थी, बाकी सारी गेंदें एके ने खेली थी। लेकिन इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी बबन द्वारा, मैच में पलटवार। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ। और अब जाकर इस मुकाबले में पलटवार आया क्योंकि विकेट गिरा। एक बैक टू द पैवेलियन, थोड़ा सा निराश हो गए क्योंकि फिनिश नहीं किया है। एक गेंद और जीतने के लिए 6 रन। क्या इस कहानी में कोई और चमत्कार बाकी है? क्या इस कहानी में और कोई ट्विस्ट बाकी है? मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे। 4 षटकांचा सामना असेल। सानिका 11, सानिका 11 टीमचा कॅप्टन, आपण रेडी राहायचंय। हीरो बनने का मौका गेंदबाज के पास, बबन तैयार है, स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा खास करके इस वक्त बबन की तरफ से। तो यह मुकाबला शानदार तरीके से जीत लिया है किंग्स 11 टीम ने। तो अब सफर समाप्त हुआ साई रत्न का, जो बहुत दूर से गया टीम आई थी विदर्भ से, लेकिन एक ही ने सबका दिल जीत लिया है। मैच जरूर हारे हैं, बहुत अच्छी क्रिकेट उनकी तरफ से हुई है। रईस मेंस पार्लर के ओनर, रईस मेंस वेयर के ओनर फिलहाल हमारे मेहमान तांबोली साहब, इनके करकम से होगा टॉस। मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा, परंतु मी विनंती करणार आहे दोन्ही संघांच्या कॅप्टनला लगेचच या टॉस करायचं। 4 षटकांचा सामना असेल आणि या सामन्यामध्ये 15 धावांची अतिशय महत्वाची खेळी